गाणगापूर कर्नाटक राज्यातील कलबुर्गी जिल्ह्यात पवित्र भीमा व अमरजा यांच्या संगमावर वसलेले गाणगापूर हे श्री दत्त संप्रदायातील अत्यंत जागृत व प्रभावी क्षेत्र मानले जाते। हे स्थान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे जे श्री दत्तात्रेयांचे द्वितीय अवतार मानले जातात कर्मभूमी व अंतर्धान स्थळ आहे। इसवी सन 1458 मध्ये अंतर्धान पावण्यापूर्वी स्वामींनी आपल्या भक्तांना येथेच निर्गुण पादुका स्वरूपात सदैव वास्तव करण्याचे वचन दिले। त्यामुळे गाणगापूर हे सगुण निर्गुण साधनेचे अद्वितीय संगम स्थान मानले जाते। गाणगापूर दत्त मंदिराशी संबंधित प्रमुख रहस्य आता आपण बघणार आहोत। रहस्य नंबर 1, निर्गुण पादुकांचे अस्तित्व। गाणगापूरमधील निर्गुण मठात असलेल्या पादुका या सगुण मूर्ती नसून स्वामींच्या सूक्ष्म निर्गुण स्वरूपाचे प्रतीक आहेत। अशी श्रद्धा आहे की स्वामींनी देहत्याग न करता सूक्ष्म रूपात येथे नित्य वास केला आहे। रहस्य नंबर 2, स्वामींची सूक्ष्म उपस्थिती। स्थानिक व जुने सेवकरी सांगतात की दुपारी भिक्षेच्या वेळी स्वामी आजही गाणगापूरमध्ये येतात। त्यामुळे त्यावेळी वातावरणात विलक्षण शांतता व गूढ अनुभूती जाणवते। रहस्य नंबर 3, भूत प्रेत बाधा व काळी जादूमुक्ती। गाणगापूर हे संपूर्ण भारतात भूतबाधा, पिशाच बाधा, ग्रहदोष व अभिचार निवारण्यासाठी प्रसिद्ध आहे। येथे केलेले उपवास, गुरुचारित्र्य पारायण, सेवा व भिक्षा यामुळे अनेक भक्तांना मुक्ती मिळाल्याची अनुभूती आहे। रहस्य नंबर 4, भीमा अमरजा संगमावर केलेले स्नान अत्यंत पुण्यदायी मानले जाते। असे मानले जाते की पापक्षालन होते, मानसिक ताण कमी होतो, साधनेत धैर्य येते। रहस्य नंबर 5, निर्गुण मठ। हा मठ म्हणजे गाणगापूरचे हृदयस्थान आहे। येथे मौन, साधेपणा व सात्विकता यांचा अनुभव येतो। मठात नियमबद्ध आचारसंहिता पाळली जाते। रहस्य नंबर 6, त्रिकाल आरती। दररोज पहाटे, दुपारी व रात्री होणारी त्रिकाल आरती ही स्वामींच्या नित्य उपस्थितीची अनुभूती देते। विशेषतः पहाटे 3 वाजताची काकड आरती अत्यंत पवित्र मानले जाते। रहस्य नंबर 7, भिक्षा परंपरा। दुपारी 12 वाजता मठात भिक्षा अर्पण करण्याची परंपरा आजही अखंड सुरू आहे। ही परंपरा म्हणजे स्वामींच्या प्रत्यक्ष संचाराची आठवण आहे। रहस्य नंबर 8, गुरुचारित्र्य पारायण। गाणगापूरमध्ये श्री गुरुचारित्राचे पारायण केल्यास संकटे दूर होतात, ग्रहदोष शांत होतात, भक्ती व श्रद्धा दृढ होते, अशी दृढ श्रद्धा आहे। रहस्य नंबर 9, स्वप्नातून मार्गदर्शन। अनेक भक्तांना अनुभव आहे की त्यांच्या समस्या स्वप्नात स्वामी प्रकट होऊन सोडवतात किंवा योग्य दिशा दाखवतात। रहस्य नंबर 10, ऐश्वर्य व मनोकामना पूर्ती। सच्च्या श्रद्धेने नियम पाळून व अहंकार त्यागून येथे आलेल्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात, अशी परंपरागत श्रद्धा आहे। रहस्य नंबर 11, संगमेश्वर मंदिर। संगमाजवळील हे शिव मंदिर स्वामींनी स्वतः पूजले असल्याचे मानले जाते। दत्त व शिव तत्वांचा येथे सुंदर संगम दिसतो। रहस्य नंबर 12, औदुंबर वृक्ष। मठ परिसरातील प्राचीन औदुंबर वृक्ष हा स्वामींच्या तपश्चर्येशी जोडलेला मानला जातो। औदुंबराच्या प्रदक्षिणा घालणे विशेष फलदायी मानले जाते। रहस्य नंबर 13, भक्तवात्सल्य। गाणगापूर हे केवळ दत्त भक्तासाठीच नव्हे तर साधक, ध्यान करणारे, मानसिक शांतता शोधणारे सर्वांसाठी एक ऊर्जावान आध्यात्मिक केंद्र आहे। रहस्य नंबर 14, दत्त जयंती उत्सव। दत्त जयंतीच्या काळात गाणगापूरमध्ये अपार भक्त समुदाय येतो। त्या दिवसात वातावरणात दिव्य स्पंदन व आध्यात्मिक चैतन्य जाणवते। गाणगापूर हे केवळ मंदिर नसून एक अत्यंत जागृत, तांत्रिक व सात्विक पीठ आहे, जिथे आजही श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांची सूक्ष्म पण प्रभावी उपस्थिती अनुभवल्याशिवाय राहत नाही। श्रद्धा, नियम,
संयम आणि भक्तीने येथे केलेली साधना जीवनाला नवी दिशा देते. मित्रांनो, हे गाणगापूरचे रहस्य कसे वाटले ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ.